नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। घसा थोडा खराब असल्यामुळे जास्त बोलता येत नाही आहे, तर मी 4 दिवस व्हिडिओही अपलोड नाही करू शकले, शनिवारचं लाईव्ह पण नाही घेऊ शकले, पण म्हटलं आज थोडासा प्रयत्न करून बघावा। तर मी ब्रेकफास्टचे ऑप्शन्स दिले होते की 7 दिवस काय ब्रेकफास्ट घेता येईल, वेट लॉस डाएट असेल, हेल्दी पर्याय असतील। तर तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की रात्रीच्या जेवणात काय घेता येईल हे पण सुचवा, आणि म्हणूनच आज 5 असे पर्याय देतेय की जे तुम्ही वेट लॉस डाएटमध्ये घेऊ शकता। आता थंडी आहे आणि उपाशी राहणं तर जमत नाही, भूक लागते, मग असे पर्याय पाहिजेत की जे हेल्दी पण असतील, थोडंसं खाल्लं तरी पोट भरेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कमी कॅलरीज असतील, म्हणजे ज्यांनी वेट लॉस सुद्धा झाला पाहिजे। तर असे पर्याय सांगते। बऱ्याच वेळेला वेट लॉस करताना रात्री जेवण स्किप करावं किंवा रात्रीचं खाऊच नये असा बऱ्याच जणांचा कल असतो, पण हे अजिबात बरोबर नाही आहे। कारण जेवढं तुम्ही जेवण स्किप करता किंवा पोट रिकामं असेल, मेटाबॉलिझम अजून स्लो होतं आणि वजन कमी होत नाही। उलट रात्री अपरात्री अजून भूक लागते आणि काहीतरी वेडवाकडं खाल्लं जातं। तर म्हणूनच रात्रीचं जेवण कमी असावं, आहार हलका असावा, पण हेल्दी असलं पाहिजे की ज्याने पोटही भरेल आणि वेट लॉस सुद्धा होईल। तर असे 5 पर्याय सांगते। पहिला पर्याय की हिवाळ्यामध्ये गरम गरम खावंसं वाटतं, तर म्हणूनच भाज्यांचे सूप हा एक मस्त पर्याय आहे। हेल्दी पण, टेस्टी पण, आणि वेट लॉस फास्ट होतो। एस्पेशली जर तुम्हाला पोट लवकर कमी करायचं असेल तर फायबर्स आहारामध्ये वाढवणं अतिशय गरजेचं असतं, आणि भाज्यांचे सूप एक उत्तम पर्याय आहे। मी माझ्या चॅनेलवर सूपची रेसिपी सुद्धा दिलेल्या आहेत, तर पटकन चॅनेल सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते नक्की बघा, त्याप्रमाणे करून बघा। तुम्हीही तुमची वेगवेगळी रेसिपीज करू शकता। यूट्यूबवर अजूनही रेसिपीज अवेलेबल आहेत, तेही बघून करू शकता। जेवढे जास्त फायबर्स घ्याल तेवढं पोटाचा घेर हा पटकन कमी होईल। त्यामुळे हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या मिळतात, तर भरपूर भाज्या घालून मस्तपैकी सूप बनवा। तुम्ही अगदी 1-1.5 बाउल मोठा घेतलात तरीही हरकत नाही। दुसरा पर्याय घावन, धिरडं किंवा ज्याला तुम्ही चिला असं म्हणू शकता। आपल्या अगदी महाराष्ट्रीयन भाषेत सांगायचं झालं तर घावन तर सगळ्यांचा आवडता पदार्थ असतो, आणि हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम घावन खायला खूप छान वाटतं। तर आता घावन कशाची बनवायची आहे किंवा धिरडं कशाचं बनवायचं आहे, तर तुम्हाला इथे हिरवे मूग, मग तुम्ही सालीसकट असतील किंवा स्प्लिट मूग असतील, कोणतेही घेऊ शकता। डाळी घेऊ शकता वेगवेगळ्या, जसं मिक्स डाळीचं घावन बनवू शकता, ओट्सचं घावन, बेसनचं घावन, याच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवर मिळतील। तर हे घावन तुम्ही बनवू शकता, जे तुम्हाला कोथिंबीर आणि पुदिनाच्या मस्त चटणीबरोबर खायचं आहे। यामध्ये तुम्हाला कंडिशन एकच की तुम्हाला कोणत्याही पदार्थामध्ये भाज्या भरपूर घालायच्या आहेत। तर घावन, धिरडं किंवा काही जे काय तुम्ही कराल तर त्यावर तुम्हाला कोबी किसून, गाजर किसून किंवा बीट किसून, कोथिंबीर भरपूर, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता। टेस्ट पण येते आणि हेल्दी पण असतं। हा झाला दुसरा पर्याय। तिसरा पर्याय डाळींचं सूप। आपल्याला माहिती आहे की वेट कमी करायचं असेल तर प्रोटीन घेण्याशिवाय पर्याय नाही, पण रात्री शक्यतो आपली पचनशक्ती मंद असल्यामुळे किंवा डायजेशन स्लो असल्यामुळे प्रोटीन्स जास्त पचत नाहीत, म्हणूनच डाळींचं सूप हा एक उत्तम पर्याय आहे। आता मूग डाळ घेऊ शकता, तूर डाळ थोडीशी पचायला जड असते, म्हणून मूग डाळ जास्त आणि तूर डाळ थोडी घेऊ शकता, थोडी मसूर डाळ घेऊ शकता। याचे सूपच्या रेसिपी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही सोशल मीडियावर बघू शकता। किंवा सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही यामध्ये डाळ पालक, डाळ मेथी, वरण फळं असे सुद्धा पर्याय निवडू शकता। याला डाळ भरपूर क्वांटिटीमध्ये जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲसिडिटी होत नाही, आणि जेवढी तुम्ही त्याचं पातळ करून घ्याल किंवा पाणी जास्त घालून घ्याल तर तेवढी ती सबस्टॅन्शियल सुद्धा होते, पोट सुद्धा भरतं। तर हे तुम्ही सूप सारखं 1 बाउल घेऊ शकता। हा झाला तिसरा पर्याय। चौथा पर्याय खिचडी। थंडी, खिचडी, पापड आणि कढी हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे, आणि म्हणूनच रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी असेल तर अरे वा, फारच छान। पण आता यामध्ये तुम्हाला एक असा प्रश्न पडला असेल की खिचडीमध्ये तर आपण मूग डाळीबरोबर तांदूळ घालतो, मग वेट लॉस कसा होईल? तर प्रमाण कसं घ्यायचं की 1 छोटी वाटी तांदूळ आणि 3 वाट्या मुगाची डाळ असं प्रमाण घ्यायचं खिचडी बनवताना। मग या मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही थोडी
मसूर डाळ किंवा थोडे हिरवे मूग असंही वापरू शकता. ओट्सची खिचडी बनवू शकता, बाजरीची खिचडी बनवू शकता. वेगवेगळे पर्याय तुम्हाला अवेलेबल आहेत. परत कंडिशन तीच की खिचडीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर भाज्या घालायच्या आहेत. अगदी तुम्ही वांगी, तोंडली, मटार, फ्लॉवर यासारख्या भाज्या सुद्धा घालू शकता. पालक खिचडी हा एक उत्तम पर्याय असू शकतो डिनरसाठी. तर हा झाला चौथा पर्याय. अर्थात आता याबरोबर तुम्हाला पापड भाजून घ्यायचा आहे आणि कढीमध्ये साखर जास्त घालू नका. तर ही झाली एक स्पेशल टीप. आता पाचवा जो काही पर्याय आहे तो म्हणजे थालीपीठ. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे महाराष्ट्राचा आवडता आणि लाडका पदार्थ आहे की थालीपीठ. पण बरेच जण भाजणी करून ठेवतात थालीपीठाची, मग त्यामध्ये वेगवेगळी पिठं मिक्स करतात. पण शक्यतो करून ठेवण्यापेक्षा आयत्या वेळेस पिठं मिक्स करा. मग त्यामध्ये तुम्ही बाजरी, ज्वारी, नाचणी, सोयाबीन अशी वेगवेगळी पिठं ॲड करू शकता. अगदी राजगिऱ्याचं पीठ सुद्धा ॲड करू शकता. तर या पिठामध्ये तुम्हाला अगदी एक जर तुम्ही थालीपीठ घेणार असाल वेगवेगळी पिठं मिक्स करून, तर त्यामध्ये तुम्हाला 1 मोठी वाटी पालक किंवा मेथी किंवा कांद्याची पात आणि भरपूर कोथिंबीर असं घालायचं आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन होईल की तुम्ही हे सगळं मिक्स घेतलेलं आहे. धान्यसुद्धा घेतलेली आहेत की ज्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर्स आहेत आणि भाज्यासुद्धा यामध्ये आलेल्या आहेत. तर रात्रीच्या जेवणामध्ये कंडिशन आपल्याला एकच असली पाहिजे, भरपूर भाज्या आणि पालेभाज्या गेल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही लवकर जेवलात, साधारणपणे अजून एक कंडिशन की रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे ॲसिडिटी होणार नाही, खाल्लेलं व्यवस्थित पचलं जाईल आणि खाल्लेल्या पदार्थांचं चरबीमध्ये रूपांतर होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचं, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका. तर तुम्हाला अजूनही अशा टिप्स बघायच्या असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा. त्यावर मी वेगवेगळे भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. डाएट प्लॅन्स, रेसिपीज हे भरपूर आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या सगळ्या रेसिपीज करून बघा, हे पर्याय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसे वाटले. धन्यवाद.